नेवासा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, अनेक गावांचा संपर्क तुटला तर सोनई गावातील मुख्य बाजारपेठेच्या रस्त्याला नदीचं स्वरूप। नेवासा शेवगाव तालुक्यांना जोडणारा पूल देखील पाण्याखाली। चंद्रपूर जिल्ह्याच्या इरई धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये वाढ, धरणाचे 7 दरवाजे उघडले असून 4495 क्युसेक पाण्याचा विसर्ग। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। पुणे जिल्ह्यातील डिंभे धरणातून घोड नदी पात्रात 32,000 क्युसेकनं विसर्ग। घोडेगाव जुन्नर रस्त्यावरचा घोड नदीवरील पूल पाण्याखाली। आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्याचा जुन्नरशी संपर्क तुटला। अहिल्यानगर जिल्ह्यात जोरदार पावसामुळे सीना नदीला पूर, नदीकाठच्या घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी। शेती पिकांचं नुकसान झाल्यानं बळीराजा हवालदिल। शेवगाव तालुक्याच्या भगूरमध्ये पावसाचं थैमान, नदी नाल्यांच्या पातळीत वाढ तर शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। उजनी धरणातून पाणी सोडल्यानं चंद्रभागा नदीला पूर, चंद्रभागा वाळवंटातील अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा। विसर्ग कमी केल्यानं पूर ओसरण्याचीही शक्यता। अहिल्यानगरच्या शेवगाव नेवासा रोडवरील सूर्यकांता नदीला पूर, एक फॉर्च्युनर कार पुरात अडकली। कारमधील युवकांना बाहेर काढण्यात यश। मुसळधार पावसामुळे शहापूरमधील भातसा धरणाचे 5 दरवाजे उघडल्यानं नदीला पूर। सापगाव जवळच्या पुलावरून तब्बल 4 फुटांवरून वाहत असल्यानं 150हून अधिक गावांचा संपर्क तुटला। एरंडोल तालुक्यामध्ये अंजनी नदीला मोठा पूर। एरंडोल येवला हायवेवरील वाहतूक बंद। अचानक संपर्क तुटल्यानं ग्रामीण भागातील नागरिक अडचणीत। चाळीसगाव भागामधील गौताळा अभयारण्य परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस, डोंगरी आणि तितूर नद्यांना मोठा पूर। शहरातील लोकांच्या घरात पाणीच पाणी तर महिलांनाही अश्रू अनावर। संभाजीनगर जिल्ह्यातील सोलेगाव या ठिकाणी पावसाचं पाणी शिरलं। शिवना नदीला पूर आला। गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेचा परिसर जलमय झाला। गावात पहिल्यांदा शिवना नदीचं पाणी शिरलंय, त्यामुळे शिवना नदीला गेल्या अनेक वर्षात पूर आलेलाच नव्हता, त्यामुळे यावेळेला मात्र जनजीवन विस्कळीत झालं। पंढरपूरच्या भीमा नदीला महापूर आलाय। 4 महिन्यात 7व्यांदा भीमा नदीची पाणी पातळी इतकी वाढली आहे। चंद्रभागा वाळवंटातील अनेक मंदिरांना पाण्यानं वेढा दिलाय। शहापूरच्या सापगावात भातसा नदीला पूर आला, त्यामुळे पुलावरून पाणी जात असल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला। दरम्यान नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। भिवंडीतील कामवारी नेवासा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, अनेक गावांचा संपर्क तुटला। सोनई गावातील मुख्य बाजारपेठेच्या रस्त्याला नदीचं रूप। नेवासा शेवगाव तालुक्यांना जोडणारा पूल पाण्याखाली गेल्यानं संपर्क तुटला। चंद्रपूर जिल्ह्याच्या इरई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ, धरणाचे 7 दरवाजे उघडले। 4495 क्युसेक पाण्याचा विसर्ग। नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। पुणे जिल्ह्यातील डिंभे धरणातून घोड नदी पात्रात 32,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। घोडेगाव जुन्नर रस्त्यावरचा घोड नदीवरचा पूल पाण्याखाली। आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्याचा जुन्नरशी संपर्क तुटला। अहिल्यानगर जिल्ह्यात जोरदार पाऊस, सीना नदीला पूर, नदीकाठच्या घरांमध्ये शिरलं पाणी। शेती पिकाचं अतोनात नुकसान। उजनी धरणातून पाणी सोडल्यानं चंद्रभागा नदीला पूर। चंद्रभागा वाळवंटातील अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा। विसर्ग कमी केल्यानं पूर ओसरण्याची चिन्ह। अहिल्यानगरच्या शेवगाव नेवासा रोडवरील सूर्यकांता नदीला पूर, एका फॉर्च्युनर कार अडकली पुरात, कारमधील युवकांना बाहेर काढण्यात यश।
मुसळधार पावसामुळे शहापूरमधील भातसा धरणाचे 5 दरवाजे उघडले। नदीला पूर। सापगाव जवळच्या पुलावरून तब्बल 4 फुटांवरून वाहत आहे पाणी। एरंडोल तालुक्यात अंजनी नदीला मोठा पूर। एरंडोल येवला हायवेवरील वाहतूक बंद। अचानक संपर्क तुटल्याने ग्रामीण भागातील नागरिक अडचणीत। चाळीसगाव मधील गवताळा अभयारण्य परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस। डोंगरी आणि तितूर नद्यांना मोठा पूर। शहरातील लोकांच्या घरात पाणीच पाणी। बीडच्या बिंदुसरा नदीला पूर आलाय। नामलगाव बेलापुरी कुर्ला या रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत आहे, त्यामुळे 10 गावांचा संपर्क तुटलाय। नामलगाव संगमावर नदीने रौद्र रूप धारण केलंय। दूध आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना 20 किलोमीटरचा वळसा घेऊन यावं लागतंय। बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने थैमान घातलेलं आहे। पूर परिस्थिती पाहायला मिळते। बिंदुसरा, करपरा आणि नारदा या 3 नदीचा संगम ज्या ठिकाणी होतो त्या श्रीक्षेत्र नामलगाव या ठिकाणी आहे आणि या नामलगाववरनं पुढं जो जोडणारा 10 गावांना जोडणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या पुलावरून अशा पद्धतीने आपण पाहतोय पाणी वाहतंय आणि या बिंदुसरा आणि 3 नद्याच्या संगमानंतर असलेलं हे महापुराचं रौद्र रूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यामुळे गेल्या 8 दिवसापासून हा जो रस्ता आहे तो बंद करण्यात आला आहे। त्यामुळे 10 गावातील नागरिकांना तब्बल 20 किलोमीटरचा वळसा घेऊन बीडकडे यावं लागतंय। विशेषतः याच रस्त्यानं दूध वाहतूक करणारे त्याचबरोबर भाजीपाला घेऊन जाणारे अनेक शेतकरी हे बीडपर्यंत जात असतात। मात्र हा रस्ता पूर्णतः बंद झाल्यामुळे आता त्यांना 20 किलोमीटरच्या अंतरावरून वळसा घेऊन या ठिकाणी यावं लागतंय। तर किती मोठ्या प्रमाणात या नदीचा प्रवाह आहे आणि लाटा देखील समोर आपण पाहतोय। अशा पद्धतीने रौद्र रूप धारण केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। एकीकडे बीडमध्ये जर पाहिलं तर दुष्काळी परिस्थिती होती, मात्र यावर्षी बीडमध्ये जो बरसलेला पाऊस आहे तो तब्बल वार्षिक सरासरीपेक्षा 150 पट पाऊस पडलेला आहे। म्हणजेच वार्षिक सरासरी 566 मिलीमीटर पाऊस असतो, मात्र यावर्षी हा पाऊस जवळपास 850 ते 900 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडलेला आहे। काल आणि 2 दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे अनेक महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी देखील झालेली आहे। तर दुसरीकडे नदी नाल्यांचं अशा पद्धतीचं स्वरूप आहे। बीडमधल्या ज्या महत्त्वाच्या नद्या आहेत, प्रमुख नद्या आहेत, ज्यामध्ये मांजरा असेल, सिंदफणा, त्याचबरोबर जी बिंदुसरा, करपरा, सरस्वती ह्या संपूर्ण नद्या अशाच पद्धतीने दुथडी भरून वाहताना पाहायला मिळतात। तर हवामान विभागानं आणखी 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती बीडमध्ये झालेलं पाहायला मिळते। एकंदरीत आपल्यासोबत हे नागरिक आहेत, त्यांना नेमकं विचारू की काय परिस्थिती आहे आणि या पूर परिस्थितीमध्ये या रस्त्याचा संपर्क तुटल्या कारणानं काय काय अडचण होतं, काय सांगाल? नेमकं कोणत्या कोणत्या गावाला जाणारा हा रस्ता आहे आणि आता पुलावरून पाणी जात आहे, त्यामुळे काय अडचण येतात? आम्हाला पलीकडच्या गावात संपर्क म्हणजे बेलापुरी, कुर्ल्या, लोळतगाव आणि खालून बीडला जायचं म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाता येत नाही। आम्हाला पूर्ण आमचं नुकसान झालं का जायचं म्हणजे आम्हाला 10 किलोमीटरचा प्रवास करून जावं लागतं आणि कालच्या पावसाने एवढं नुकसान झालं की आमच्या कमर इतकं शेतात पाणी राहिलेले। काल शेतात गावात एकाच्या घरी तर पूर्ण भिंत कोसळली आहे। पण आमच्या शासनाला एवढंच विनंती आहे की लवकरात लवकर हे करा, आम्हाला मदत करावं, एवढी शासनाला विनंती आहे। मात्र एवढा जो पूर आहे तो एवढा पूर कधी पाहिलेला होता का? आणि या नदीकाठची जी गावं आहेत या नदीकाठच्या जी शेतं आहेत त्याचं काय काय नेमकं नुकसान झालं आहे? आता ते नदीकाठची जी शेती आहे का पूर्णपणे त्याचं पीक वाहून गेलं आहे आणि त्या शेतकऱ्याला एवढं नुकसान झालेलं आहे आणि ह्या पाण्यामुळं लोकाला एवढा म्हणजे त्रास झालेला आहे की काय प्रशासनाने येऊन ह्याची दखल घ्यावी। या रस्त्यावरून पाणी जाते, पुलावरून पाणी जाते, नेमकं हे असं प्रत्येक कधी कधी होतं आणि किती दिवसापासून रस्ता बंद आहे? हा 10 ते 15 दिवस झाला रस्ता बंद आहे आणि हा आतापर्यंत जास्त पाणी नव्हतं, त्याच्यामुळे रस्ता मोकळा होता आणि 10 ते 15 दिवस झालं की तिकडे जाण्याचा नेमकं कशामुळे असं पुलाला होतंय? उंची कमी आहे का आणि काय शासनाकडे मागणी आहे? उंची कमी आहे ना, रस्ता संपर्क तुटलेला आहे। शासनाकडे एवढीच मागणी की पुलाची उंची वाढवून द्यावी। आपण पाहतोय पुलाची उंची कमी आहे, त्यामुळं इतर जे नागरिक आहेत त्या नागरिकांना जवळपास 10 गावं या रस्त्याने जोडले जातात। तो रस्ता पूर्णतः बंद झालेला आहे। कमी जरी पाणी असलं तरी पाण्याचा प्रवाह आणि पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे या पुलावरून कोणालाही जाता येत नाही। त्यामुळं प्रशासनाने तात्काळ या पुलाची उंची वाढवावी अशा पद्धतीने देखील मागणी केली जाते। मात्र बीड जिल्ह्यामधली असलेली पूर परिस्थिती ही इतिहासात पहिल्यांदा अशा पद्धतीची पूर परिस्थिती आहे। त्यामुळं कुठंतरी बीडमध्ये अतिवृष्टीमुळे पूर्णतः शेती उद्ध्वस्त झालेली आहे, घरामध्ये पाणी गेलेलं आहे। तर नदीकाठची जी शेती आहे ती खरडून गेलेली आहे, त्यामुळे तात्काळ शासनाने मदत करावी अशी मागणी केली जाते। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। गेल्या 48 तासांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय।
या पावसामुळे नाशिकमधील वेगवेगळ्या धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय। गोदावरी नदीला पूर आलाय, त्यामुळे गोदाकाठच्या सगळ्याच मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा बसलाय। नाशिकच्या पुराचं मापदंड अशी ओळख असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत पाणी आल्यानं आजूबाजूच्या नागरिकांना सतर्क रहा असं सांगितलं गेलंय। गंगापूर धरणातून 5447 क्युसेक प्रतितास वेगानं गोदावरी नदीपात्रात पाणी सोडलं जात आहे। गोदावरी नदीला पूर आल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला गेलाय। या रामकुंड परिसरात पाणी साचलेलं आहे। व्यावसायिकांकडून दुकानं रिकामं करायला सुरुवात झालेली आहे। पावसामुळे दैनंदिन पूजा विधी याच्यावरही परिणाम झालेला आहे। नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये गेल्या 48 तासांपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि याच पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नाशिकच्या गोदावरी नदीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि त्यामुळे नाशिकच्या गोदावरी नदीने रौद्ररूप धारण केलेलं आहे। माझ्या एका बाजूला आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर या गोदावरी नदीच्या पात्रामध्ये तब्बल 12,000 क्युसेक इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते झेपावतंय आणि हे सगळं पाणी जायकवाडीच्या दिशेनं रवाना केलं जात आहे। मात्र हे सगळं पाणी ज्यावेळेला गोदावरी नदीच्या पात्रामध्ये आलेलं आहे त्यानंतर मात्र गोदावरी नदीनं असं रौद्र रूप जे आहे ते धारण केलेलं आहे। गोदा काठावरती असलेल्या सगळ्याच मंदिरांना या पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे। समोर दिसणारं रामकुंड, लक्ष्मणकुंड, सीताकुंड हे सगळेच कुंड जे आहे ते पूर्णतः पाण्याखाली आलेले आहे। समोर दिसणारं जे गंगा गोदावरीचं जे प्राचीन मंदिर आहे, सिंहस्थ कुंभमेळा मंदिर आहे ते देखील पुराच्या पाण्याखाली आलेलं आहे। गांधी ज्योत जी आहे गोदा काठावरची ती देखील निम्म्याहून अधिक प्रमाणामध्ये या पुराच्या पाण्यामध्ये बुडालेली आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते। एकूण जर आपण परिस्थिती बघितली तर नाशिकच्या गोदावरी नदीनं अशा पद्धतीचं रौद्र रूप धारण केलेलं आहे। गोदा काठावरच्या सगळ्या मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा आहे। सिद्धपातळेश्वराचं मंदिर आहे, देवमामलेदाराचं मंदिर आहे, हे सगळेच मंदिरं या पुराच्या पाण्यानं वेढली गेलेली आहे। नाशिकच्या पुराच्या पाण्याचं मापदंड म्हणून ज्या दुतोंड्या मारुतीला ओळखलं जातं त्या दुतोंड्या मारुतीच्या मानेच्या वरपर्यंत आता या पुराचं पाणी येऊन पोहोचलेलं आहे आणि त्यामुळे नाशिकच्या गोदावरी नदीनं आता अशा पद्धतीनं महापूर धारण केलेला आहे। खरं तर गोदावरी नदीला आलेला हा पूर जो आहे तो 7वा पूर आहे। यापूर्वी देखील 6 वेळा गोदावरी नदीला अशाच पद्धतीचा महापूर जो आहे तो यंदाच्या हंगामामध्ये आलेला होता। यंदा देखील अशा पद्धतीचा महापूर जो आहे तो गोदावरी नदीला आल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय आणि एकूणच धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील संततधार पावसाची कायम आहे। शहरात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, त्यामुळे शहरात पडणाऱ्या पावसाचं पाणी, गंगापूर धरणातून सोडण्यात येणारं पाणी या सगळ्या पाण्यामुळे नाशिकच्या गोदावरी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होणार आहे आणि त्यामुळे प्रशासनाने एक नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहे। विशेषतः नाशिकच्या गोदा काठावरती असलेलं पुढे निफाड, चांदोरी, सायखेडा ही जी प्रमुख गावं आहेत त्या गावामध्ये पाणी कुठल्याही वेळेला शिरू शकतं, कारण पाण्याचा विसर्ग वाढवला जाऊ शकतो आणि त्यामुळे या सगळ्या गावांनी सतर्क राहायचं आहे, अलर्ट राहायचं आहे। अशा प्रकारच्या सूचना प्रशासनाने एकूणच या सगळ्या गावातल्या नागरिकांना दिलेल्या आहेत। त्यामुळे पुढच्या काळामध्ये देखील पावसाचं प्रमाण अधिक राहू शकतं आणि त्यामुळे विसर्ग जो आहे तो देखील वाढवला जाऊ शकतो आणि त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं अशा सूचना प्रशासनाने दिलेल्या आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।